नमस्कार सर्वांना, सारिका कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही आम्हाला खूप छान छान ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर इथं बघू शकताय तुम्ही, मी छान असं आवरलेला आहे. छान म्हणजे आबूची साडी घातलेली आहे. तिची खूप इच्छा होती की मी ही साडी घालावी म्हणून. आणि आहो तर ॲनिव्हर्सरीला नव्हते आणि तुम्ही म्हणाल की आता केक कटिंग कसं केलं आणि बर्थडे सेलिब्रेशन कसं केलं, तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर काय झालं होतं, आदल्या दिवशी रात्रीच त्यांनी बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं आणि कांचन आणि दोघे जाऊन केक घेऊन आले होते. मग त्यामुळे आम्ही ना आदल्या दिवशी रात्री 12 वाजता केक कट केला. म्हणजे जास्त कोण नाही, फक्त आम्ही घरचेच की आबू, पोरं, आई, कांचन आणि मी. तर छान असं बर्थडेचं सेलिब्रेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग कामावरती गेले होते. आणि दुसरं म्हणजे मला आता कमेंट आली होती जस्टच की आमच्या घरात खूप पसारा दिसतो आणि शेजाऱ्यांच्या बर्थडेला आम्ही गेलो होतो तर त्यांचं घर एकदम क्लीन कसं दिसतं. तर कसं आहे ना, ते शेजाऱ्यांच्या घरातला बर्थडे होता, पण तो बर्थडे आमच्या ज्या रूम मालकीन आहेत ना त्यांच्या घरी सेलिब्रेट केला होता. त्यामुळे व्हिडिओमध्ये जे दिसतंय ना तर ते रूम मालकींचं घर आहे, आमच्या शेजाऱ्यांचं पण नाही आहे ते, असं आहे. बाकी सगळे जे राहतात इथं भाड्याने तर त्यांची घरं अशीच आहेत, फक्त त्याचं कलर वगैरे मागचं व्यवस्थित नाही आहे आणि कलरमुळे ना घरात खूप पसारा वाटतो. कलर वगैरे निघले त्याच्यामुळे कितीही नीट ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते थोडंसं वेगळंच दिसतं व्हिडिओमध्ये. आणि अजून एक म्हणजे किती दिवस तुम्ही दुसऱ्यांची मुलं घेऊन व्हिडिओज बनवणार आहात. तर कसं आहे माहिती आहे का, आमचं काय होईलच कधी तर मूल, पण ही जी मुलं आहेत ना ती पण आम्हाला खूप जीव लावतात. आणि असं नाही की आपल्याच बाळाला जीव लावला पाहिजे, आपण कोणत्याही बाळाला जीव लावू शकतो. तर ही माझ्या बहिणीची मुलं आहे ती, आणि त्यांना खूप आवडतं आमच्यासोबत केक वगैरे कट करा. आणि प्रत्येकच लेकरांना आम्ही ना खूप छान प्रकारे हे करतो. त्यामुळे ना लहान मुलं खूप अट्रॅक्ट होतात आमच्याकडे असंच. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये ना लहान बाळ असतंच. आणि मग नंतर आता इथं छान केक कट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. मला ह्या फायर कॅन्डलची ना खूप भीती वाटते. आणि कोणताही ॲनिव्हर्सरी असो, आम्ही दोघे केक कट करत नाही, आम्ही नेहमी तिघेच केक कट करत असतो. आणि काही पण असो, नेहमी आता प्रत्येक गोष्ट जर दोघी मिळूनच करतोय तर ही गोष्ट का वेगळी करायची असं मला वाटतं. आणि मला असाच केक आवडतो विदाऊट आईसचा. आईस केक जास्त मला आवडत नाही, त्यामुळे हाच केक आणलेला आहे. आणि तसंही आमच्याकडे फ्रीज पण नाही आहे, जास्त वेळ केक राहू नाही शकत. तर रात्री 12 वाजता आम्ही हे सेलिब्रेशन केलं होतं. आणि पाठीमागे लग्नाचा अल्बमचा जो मी व्हिडिओ बनवला होता फोटोचा, तर तो लावला आहे आणि खूप छान वाटत होतं ते सगळ्यांना बघायला. परत एकदम लग्नच असं डोळ्यासमोर उभं राहत होतं जेव्हा व्हिडिओमध्ये आमचे फोटोज वगैरे बघत होतो तेव्हा. आणि नंतर खुशीनं पण आम्हाला केक चारला. तर इथं आल्यापासून ना ती एकदम आमची अशी लाडकी झालेली आहे, आणि अंशू पण, दोघे पण. तर बघू शकताय तिने कसा केक चारलाय. आणि आमच्या लग्नात ना आबू एकदम छोटी होती, म्हणजे मला वाटते 9वी-10वीला असेल तेव्हा ती. आणि त्यानंतर मग तिचं पण लग्न झालं. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला होती ती 4-5 ॲनिव्हर्सरीला, आणि तेव्हापासून ती आत्ताच या ॲनिव्हर्सरीला होती. त्यामुळे खूप छान वाटत होतं. तिचं लग्न झाल्यापासून पण ती नव्हतीच ॲनिव्हर्सरीला. त्यामुळे ना ती एकदम अशी छोटी होती आणि एकदम मोठी झाली. आता तिला मुलगी झाली हे बघून पण मला खूप छान वाटत होतं. इथं बघू शकताय तुम्ही, आमचं डिस्कशन चालू होतं लग्नाच्या अल्बमवरून. तर आमच्या लग्नाला किती वर्ष झाली आणि किती ॲनिव्हर्सरी आहे हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ही आमची ना 12वी ॲनिव्हर्सरी आहे आणि आमच्या लग्नाला आता 12 वर्ष झालेली आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल ना खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.